न्यूज 18 लोकमत. ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांचे जे आमदार आहेत ते एकत्र जमलेले आहेत. या तीनही पक्षांचे महत्त्वाचे मोठे नेते देखील या ठिकाणी दाखल झाल्याची दृश्य आपण काही वेळापूर्वीच पाहिली. ही सध्याची बैठकीच्या ठिकाणाची दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. न्यूज 18 लोकमतवर आमदारांच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सोबतच महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे, समर्थन देणारे जे अपक्ष आमदार आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल होताना दिसत आहेत. ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरून. उदय, आता शरद पवार देखील दाखल झालेले आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोबतच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, एच.के. पाटील हे सगळेच मोठे नेते आता दाखल झाले. त्यामुळे आमदारांच्या बैठकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. काय नेमकं त्याबद्दल सांगताय? महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेलमध्ये सुरू आहे. ट्रायडंट हॉटेलच्या सगळ्यात लास्ट फ्लोअरवरती रूफटॉप हॉल आहे मोठा, तिथे ही बैठक सुरू आहे. आणि या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई हे देखील स्टेजवरती दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे. सर्वजण वाट पाहत आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळात येथे येणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखील असणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची अत्यंत महत्त्वाची बैठक आणि आताच आपण थेट लाईव्ह व्हिज्युअल्स बघतो. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दाखल झालेले आहेत. आपण ही थेट दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. ते थोड्याच वेळात या सभागृहाला संबोधित करणार आहेत. महाविकास आघाडीचे तीनही पक्षांचे आमदार इथे उपस्थित आहेत, अपक्ष आमदार उपस्थित आहेत. त्या सर्वांना इथे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. एक महत्वाची बैठक महाविकास आघाडीची आयोजित करण्यात आलेली आहे. ज्या बैठकीला महाविकास आघाडीची रणनीती जी आहे ती ठरणार आहे. महाविकास आघाडीचे एकूण 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. राज्यसभेच्या 6 जागांसाठी ही निवडणूक 6 जून रोजी होत आहे. मात्र 7वा उमेदवार रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष होणार आहे. त्यामुळे अटीतटीची अशी ही लढत जी आहे ती होणार आहे. त्यासाठीच महाविकास आघाडीने रणनीती ठरवलेली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार यावेळेला ट्रायडंट हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. महाविकास आघाडीचे सर्व मंत्री तसेच महाविकास आघाडीला समर्थन देणारे लहान पक्ष आणि अपक्ष आमदार देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक सुरू होत आहे. आपण स्टेजवरती पाहिलं तर महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, उपमुख्यमंत्री अजित पवार असे सर्वजण उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षांच्या आमदारांना, अपक्ष आमदारांना, समर्थक अपक्ष आमदारांना आणि लहान पक्षांच्या आमदारांना इथे संबोधित केलं जाणार आहे. 4 उमेदवार निवडून आणायचे असतील तर काय नेमकी रणनीती जी आहे ती आपली जायला पाहिजे आणि कशा प्रकारे वोटिंग केलं जाणार आहे. एक प्रकारे फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतो आपण, ते फ्लोअर मॅनेजमेंट जे आहे ते तांत्रिकदृष्ट्या इथे सांगितलं जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून इथे सर्व आमदारांना, काँग्रेसच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना कोटा ठरवला जाणार आहे. प्रत्येक आमदाराला सांगितलं जाणार आहे की तुम्ही पहिल्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहे, दुसऱ्या पसंतीची मतं कोणाला द्यायची आहे, जेणेकरून आपला एकही उमेदवार पडता कामा नये, पुढे त्याला एकही मत जे आहे ते बाद होता कामा नये, कुठली तांत्रिक चूक देखील होणार नाही. अशा दृष्टिकोनातून नियोजन जे आहे ते केलं जाणार आहे. एक जोरदार शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीचं होत आहे. त्याचबरोबर नियोजन जे आहे ते देखील होत आहे. नियोजनामध्ये कुठेही चूक ठरणार नाही अशा दृष्टिकोनातून इथे महाविकास आघाडी प्रयत्न करताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार, अपक्ष आमदार, समर्थक, लहान पक्ष इथे उपस्थित आहेत आणि ही अतिशय कॉन्फिडेन्शियल मीटिंग असल्याचं सांगितलं जात आहे. सभागृहाची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये पत्रकार म्हणजे इतर सर्व प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यात येणार नाही. हॉटेलचा स्टाफ देखील उपस्थित राहणार नाही आणि
आणि अशा महत्वाची बैठक जी आहे ती आता सुरू होते आहे. एक हाय व्होल्टेज मीटिंग जी आहे ती ट्रायडंट हॉटेलच्या सर्वात वरच्या सभागृहात सुरू होत आहे. सुभाष देसाई शिवसेना नेते संबोधित करतायत आणि समोर आपण थेट पाहतो आहोत. सर्व नेते डायसवरती बसलेले. थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होते आहे. अतिशय महत्वाची बैठक आहे कारण अतिशय अटीतटीची लढत जी आहे राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणार आहे. 7वा उमेदवार रिंगणात असल्यामुळे एक प्रतिष्ठा महाविकास आघाडीला देखील आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळे आपली प्रतिष्ठा राखायची असेल आणि आपले 4ही उमेदवार निवडून आणायचे असतील तर महाविकास आघाडीला ही निवडणूक 4ही उमेदवारांसह जिंकावी लागेल. एकही जर उमेदवार पडला तर निश्चित ती महाविकास आघाडीसाठी लाजिरवाणी ठरेल. त्यामुळे सरकारला देखील पुढे अडचणीची ठरू शकते कारण त्याच्यानंतर विधान परिषदेची निवडणूक आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील अशा प्रकारचा दगाफटका होऊ शकतो. तो जर टाळायचा असेल तर निश्चितच. बिलकुल उदय, आपण जशी माहिती दिली त्या अनुषंगाने आता थोड्याच वेळात ही बैठक सुरू होतीये. माध्यमांच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी मज्जाव करण्यात आलेला आहे कारण अतिशय हाय व्होल्टेज अशी ही बैठक असणार आहे. खूप गुप्तता देखील पाळण्यात आलेली होती. हॉटेलचा जो स्टाफ आहे या स्टाफला सुद्धा आतमध्ये परवानगी बैठकी दरम्यान देण्यात येणार नाहीये. त्यामुळं हे जे मार्गदर्शन या महत्त्वाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांना होणार आहे ते राज्यसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असेल. मार्गदर्शनामध्ये हे नेते नेमकं काय सांगतात, दगाफटका होऊ नये या अनुषंगाने नेमकी काय सूचना करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत. ट्रायडंट हॉटेलमधली दृश्य आहेत. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांमधल्या आमदारांना आणि सोबतच महाविकास आघाडीला जे समर्थन देत आहेत त्या अपक्षांना सुद्धा हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, HK पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या व्यासपीठावर बसलेले आहेत. आणि त्यानंतर आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांना नेमक्या आमदारांना काय सूचना द्यायच्या आहेत, काय नेमकं मार्गदर्शन करायचंय, कोणकोणते मुद्दे सांगितले जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच महाविकास आघाडीला लहान पक्ष आणि अपक्षांचं पाठबळ मिळतंय का, कोणकोणते हे पक्ष असतील, कोणकोणते हे अपक्ष आमदार असतील ज्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे, त्यांना आपलं समर्थन दर्शवलेलं आहे, हे देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपनं 3 उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं राज्यसभेची ही निवडणूक होतीये. शिवसेनेनं 2 उमेदवार दिलेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी 1 उमेदवार आहे. अपक्ष आमदारांचं पाठबळ मिळवण्यात महाविकास आघाडीला कितपत यश आलंय हे आपल्याला कळेलच. समाजवादी पक्ष आणि सोबतच बहुजन विकास आघाडी या 2 लहान पक्षांचं समर्थन नेमकं कोणाला मिळणार, महाविकास आघाडीला की भाजपला, का हे दोनही पक्ष तटस्थ राहणार, काय नेमकी त्याबद्दलची घडामोड घडेल याबद्दलची उत्सुकता आहे. सोबतच MIM आणि इतर जे पक्ष आहेत या पक्षांचा नेमका कुणाला पाठिंबा मिळतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या या बैठकीत नेमके कोणकोणते अपक्ष आमदार उपस्थित आहेत त्यांची नावं सध्या आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. आशिष जयस्वाल, किशोर जोरगेवार, देवेंद्र भुयार, गीता जैन, मंजुळा गावित, श्याम सुंदर शिंदे, नरेंद्र भोंडेकर, संजय मामा शिंदे, चंद्रकांत पाटील, विनोद निकोले, विनोद अग्रवाल या अपक्ष आमदारांचं जे पाठबळ आहे ते महाविकास आघाडीला आता मिळाल्याचं दिसतंय.
बातमी आणि बरंच काही मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघा